नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, नुकतंच HDFC बँक यांनी एक स्कॉलरशिप प्रोग्राम लॉन्च केलेला आहे, ज्यामार्फत समाजामध्ये जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांना शैक्षणिक गोष्टीसाठी खूप प्रॉब्लेम येत असतो किंवा आर्थिक प्रॉब्लेम नसल्यामुळे ते आपल्या मुलांना शिकवत नसतात किंवा शिकण्यासाठी प्रॉब्लेम येत असतो। अशा मुलांसाठी HDFC बँकने एक सामाजिक उपक्रम म्हणून 2 स्कॉलरशिप सुरू केलेले आहेत। एक स्कॉलरशिपमध्ये ते पहिली तर 12वी आणि ITI डिप्लोमा होल्डर यांना आर्थिक मदत करणार आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या स्कॉलरशिपमध्ये ते पदवीधर जे असतील त्यांना 75,000 रुपयेपर्यंत आर्थिक मदत त्यांच्या शैक्षणिक गोष्टीसाठी करणार आहेत। तर या स्कॉलरशिप प्रोग्राममध्ये तुम्ही कशा पद्धतीने भाग घेऊ शकतात किंवा कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे याची A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। चला तर पाहूया की पहिली ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी HDFC बँक स्कॉलरशिप राबवते, त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता। मित्रांनो, HDFC बँकचा सामाजिक उपक्रम परिवर्तन हा ग्रामीण विकास, शिक्षण, कौशल्य विकास आणि उपजीविका वर्धन, आरोग्य सेवा आणि स्वच्छता आणि आर्थिक साक्षरता या क्षेत्रात हस्तक्षेप करून लोकांच्या जीवनात बदल घडून 2 स्कॉलरशिप त्या राबवणार आहेत। ते म्हणजे एक म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी HDFC बँक परिवर्तनाचा ECSS कार्यक्रम म्हणजे मेरिट कम नीड बेस्ड 2024-25 असं नाव त्याला देण्यात आलेले आहे। तर पहिल्या स्कॉलरशिपसाठी जी पात्रता असणार आहे ती म्हणजे विद्यार्थी सध्या इयत्ता 1ली ते 12वी डिप्लोमा, ITI आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमामध्ये खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकत असले पाहिजे। त्यानंतर अर्जदारांनी मागील पात्रता परीक्षा किमान 55% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी। त्यानंतर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे। त्यानंतर ज्या अर्जदारांना गेल्या 3 वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाही आणि त्यांना शिक्षण सोडण्यास धोका आहे, त्यांना जास्त प्राधान्य या स्कॉलरशिप माध्यमातून देण्यात येईल। फक्त भारतीय नागरिकच या स्कॉलरशिप योजनेसाठी किंवा स्कॉलरशिप स्कीमसाठी अर्ज करू शकतात। तर HDFC बँक जे 2 स्कॉलरशिप प्रोग्राम राबवणार त्याच्यापैकी हा पहिला होता। पहिला हा 1ली ते 12वी आणि डिप्लोमा, ITI होल्डर यांच्यासाठी लागू असणार आहे। ते 1ली ते 12वी आणि ITI डिप्लोमा होल्डर या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात। त्यासाठी मी आता तुम्हाला पात्रता सांगितलेली, तर तेवढी पात्रता ही लागणार आहे। तर आता पहिल्या स्कॉलरशिपमध्ये त्यांना आर्थिक मदत कशा पद्धतीने मिळणार आहे, तर इयत्ता 1ली ते 6वीसाठी 15,000 रुपये आणि इयत्ता 7वी, 12वी डिप्लोमा, ITI आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी 18,000 रुपये अशा पद्धतीने ही स्कॉलरशिपचा लाभ त्यांना मिळणार आहे। आर्थिक लाभ जो असतो तो अशा पद्धतीने मिळणार आहे मित्रांनो। आता तुम्हाला या स्कॉलरशिपला जरी अर्ज करायचा आहे तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील, तर पासपोर्ट आकाराचा तुमचा फोटो असेल, मागील वर्षाचे मार्कशीट, ओळखीचा पुरावा, आधार कार्ड, मतदार कार्ड, ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स या तिघी डॉक्युमेंटपैकी तुम्ही एक कुठलेही देऊ शकतात। त्यानंतर चालू वर्षाचा प्रवेश पुरावा तुम्हाला लागेल, जे की तुम्ही शुल्क पावती भरली असेल ॲडमिशनच्या वेळेस तर ते लागेल। त्यानंतर तुम्ही बोनाफाईड किंवा प्रमाणपत्रही देऊ शकतात। त्यानंतर अर्जदार बँकेचे पासबुक राहील। त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा तुम्हाला लागणार आहे, जो की ग्रामपंचायत, वार्ड समुपदेशक किंवा सरपंच यांनी जारी केलेला असेल। त्यानंतर तुम्हाला SDM-DM म्हणजे हा जो उत्पन्न दाखला असेल तो तुमचा तहसील लेवलला कुणीही तो इश्यू करू शकतं, तर कुठलाही चालेल। त्यानंतर तुम्हाला कौटुंबिक वैयक्तिक संकटाचा पुरावा लागेल। तुमच्यावर जर काही संकट आले असतील तर त्याचा काही पुरावा तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो देऊ शकतात। समजा तुमच्या घरामध्ये कुणीतरी कर्ता व्यक्ती गेलं असेल आणि त्यांचं तुमच्याकडे डेथ सर्टिफिकेट असेल तर ती तुम्ही याच्यामध्ये जोडू शकता। त्यानंतर आपण आता स्कॉलरशिप 2 पाहूया, ती म्हणजे जे ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएशन कोर्स मध्ये असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये असतील तर त्यांच्यासाठी HDFC बँक परिवर्तनाचा ECS स्कॉलरशिप अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी ही आहे। तर मेरिट कम नीड बेस्ड अशी या स्कॉलरशिपचं नाव आहे। त्यासाठी तुम्हाला पात्रता काय लागणार आहे, तर विद्यार्थी भारतातील मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठमध्ये पदवी अभ्यासक्रमाला भाग घेतलेला असावा। BSc, BCom, BA, BCA इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला BTech, MBBS, LLB, BR नर्सिंग करणे आवश्यक आहे। एवढ्या कोर्ससाठी ही 2 नंबरची स्कॉलरशिप लागू होणार आहे। त्यानंतर अर्जदारांनी मागील पात्रता परीक्षेत किमान 55% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्यानंतर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न याच्यातही 2.5 लाखापेक्षा
कमी असणं गरजेचं आहे। ज्या अर्जदारांना गेल्या 3 वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटाचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे शिक्षणावर त्यांना प्रॉब्लेम झाला असेल किंवा शिक्षण सोडावं लागलं असेल, तर अशा प्रॉब्लेमचा त्यांच्याकडे पुरावा असेल तर तोही तो सादर करू शकतात। त्यानंतर फक्त यामध्येही जे इंडियामध्ये एज्युकेशन घेत आहेत किंवा इंडियन नागरिक आहेत तेच यासाठी अर्ज करू शकता। आता याची आर्थिक जे म्हणजे तुम्हाला याचे फायदे कशा पद्धतीने मिळणार आहे, तर सामान्य पदवी अभ्यासक्रमासाठी 30,000 रुपये आणि व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी 50,000 रुपये एवढी रक्कम या स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला शिक्षणासाठी मिळणार आहे। यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील, तर पासपोर्ट आकाराचा फोटो, मागील वर्षाचा मार्कशीट, ओळखीचा पुरावा, चालू वर्षाचा पुरावा जो की मी तुम्हाला मागेही बोललो, तुम्हाला ओळखपत्र देऊ शकता किंवा बोनाफाईड देऊ शकतात। त्यानंतर अर्जदार बँकेचं पासबुक तुम्हाला लागणार आहे, उत्पन्नाचा पुरावा जे की तुमचं तहसील किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवरून इश्यू झाला असेल, त्यानंतर तुमच्या कौटुंबिक वैयक्तिक संकटाचा काही संकट आलं असेल त्याचा पुरावा असेल तर तेही तुम्ही सादर करू शकता। आता 3 नंबरची स्कॉलरशिप स्कीम म्हणजे ज्या विद्यार्थ्यांसाठी आहे ते म्हणजे जे पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतील, मास्टर करत असतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी या स्कॉलरशिपच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे। तो कशा मिळणार आहे आणि त्यासाठी कोण कोण पात्र असणार आहे, तर विद्यार्थी या भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेणे असणं आवश्यक आहे। M.Com, MA इत्यादी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये M.Tech, MBA इत्यादींसाठी ही स्कॉलरशिप स्कीम लागू राहील। अर्जदारांनी मागील पात्रता परीक्षा किमान 55% गुणांसह उत्तीर्ण केली असावी। वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये 2.5 लाखपेक्षा कमी असणं गरजेचं आहे। ज्या अर्जदारांना गेल्या 3 वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटाचा जे की मागे ज्या पात्रता होतात त्याच ॲज इट इज पात्रता या स्कॉलरशिपलाही लागू आहेत। आता या स्कॉलरशिपच्या माध्यमातून कशा पद्धतीने आर्थिक लाभ हे जे मास्टर करत असतील, पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतील त्यांना मिळणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला सामान्य अभ्यासक्रमासाठी 35,000 रुपये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 75,000 रुपये दिले जाणार आहेत। मास्टर कोर्स म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स जरी तुम्ही करत असाल तर यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे, तर मागे जे डॉक्युमेंट्स बोललो तेच डॉक्युमेंट लागतील, जे की तुमच्या मार्कशीट, ओळखीचा पुरावा, उत्पन्न सर्टिफिकेट, बँकचं पासबुक, त्यानंतर तुमच्यावर जर काही संकट आले असेल तर संकटाचा पुरावा, एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन भरण्याच्या वेळेस द्यायचे आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही या स्कॉलरशिप स्कीमसाठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, तर तुम्हाला जे मी डिस्प्लेवर दिसत असेल पोर्टल, या पोर्टलवर जायचं आहे, क्लिक करून तो ओपन करायचा आहे। याची लिंक मी स्पेशली डिस्क्रिप्शनमध्येही देईल, म्हणजे तिथेच क्लिक करून तुम्ही डायरेक्ट पोर्टलवर जाऊ शकतात। पोर्टलवर गेल्यानंतर अप्लाय नाव बटनावर क्लिक करा। अर्ज पेजवर तुमची नोंदणीकृत ID वापरून बडी स्टडीमध्ये लॉग इन करा। लॉग इन करण्याच्या पहिले तुम्हाला तिथं अकाउंट क्रिएट करायचं असेल तर सिंपली आपण जसं इंस्टाग्राम, फेसबुकचं अकाउंट क्रिएट करतो तसं अकाउंट तुम्ही पासवर्ड आणि युजर नेम वापरून क्रिएट करून घ्या। त्यानंतर तेच अकाउंट लॉग इन करा। त्यानंतर बडी फॉर स्टडीवर नोंदणीकृत नसल्यास आपला ईमेल, मोबाईल नंबर, फेसबुक, जीमेल खात्यासह तुम्ही नोंदणी करून घ्या। मी जे आता बोललो तुम्हाला की अकाउंट उघडून घ्या, तीच ही प्रोसेस आहे। त्यानंतर तुम्हाला आता HDFC बँक परिवर्तन ECSS प्रोग्राम 2024-25 असा ऑप्शन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अर्ज प्रक्रिया तुमची सुरू होईल। त्यानंतर स्टार्ट ॲप्लिकेशन बटनावर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्जामध्ये आवश्यक तपशील भरा, आवश्यक कागदपत्र अपलोड करा, नेम, अटी, टर्म्स, कंडिशन ॲक्सेप्ट करा। त्यानंतर जर अर्जदाराने भरलेले सर्व तपशील पूर्वावलोकन स्क्रीनवर योग्यरित्या दर्शविली असतील तर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट या बटनावर क्लिक करा। तुम्ही जो अर्ज भराल त्याला क्रॉस चेक करून घ्या की मी जी डिटेल्स भरली ती व्यवस्थित आहे का नाही। व्यवस्थित असेल तर तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करून घ्या। त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो। आणि जरी काही अडचण आली तर कमेंटमध्ये मेन्शन करा, आणि जास्त जरी कमेंट आला तर मी तुम्हाला तो फॉर्म भरूनही दाखवेल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूवान विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो। खरंच एखादा तुमचा शेअरने एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं, त्याला आपल्या शिक्षणासाठी पैसे मिळू शकतात आणि त्याच्यामधून तो काहीतरी घडू शकतो मित्रांनो। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त कसा शेअर होईल त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या, आणि खरंच तुमच्याकडे जेवढी व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यांच्यावर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओवर, तोवर जय महाराष्ट्र।